राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी बसमधून मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता नवे नियम लागू करण्यात आले असून राज्यभरासह पुणे विभागात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सवलतींचा गैरवापर रोखणे, महसुलातील गळती थांबवणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ केवळ पात्र प्रवाशांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने एसटी महामंडळाने नियम अधिक कडक केले आहेत. राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग तसेच इतर पात्र प्रवाशांना प्रवासात सवलत किंवा मोफत सुविधा दिली जाते. मात्र काही ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने पडताळणी प्रक्रिया सक्तीची केली आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांनी प्रवासादरम्यान अधिकृत ओळखपत्र आणि शासनमान्य कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक राहणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र आणि दिव्यांग प्रवाशांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. काही योजनांमध्ये डिजिटल पडताळणी आणि ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने तिकीट देताना वाहकांकडून तत्काळ तपासणी केली जाणार आहे. महिलांसाठी सुरू असलेली अर्ध्या तिकिटाची योजना कायम राहणार असली तरी वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. तसेच लांब पल्ल्याच्या आणि वातानुकूलित बस सेवांसाठी सवलतींच्या अटी वेगळ्या असू शकतात, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागात एसटी ही प्रमुख प्रवास व्यवस्था असल्याने या बदलांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर प्रवाशांवर होणार असून सुरुवातीला काही अडचणी संभवत असल्या तरी दीर्घकालीन काळात प्रवास व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त वाढेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळासाठी सवलतींची अचूक अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह नियमांची माहिती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.